सुमनच्या डोळ्यात अविश्वासाने मोठमोठे गोळे फुटले. जणू तिच्या डोळ्यात सफरचंद मावेल इतके तीव्र विस्फार झाले होते. तिला सुरुवातीला वाटलं हे माझं भास असेल म्हणून तिने डोळे मिचकावले. पण मी तिथेच उभी असल्याचे पाहून ती दचकून खुर्चीतून उठली. उठतानाच खुर्ची मागे आपटली आणि मोठा आवाज झाला. श्रेया! ती घाबरून ओरडली. तिचा श्वास जड झाला. छाती धडधडू लागली. जणू ती मेलोनमेल धावत आली आहे. श्रेया खन्ना! मी तिला शांत पण गोड हसत दुरुस्त केलं. तिचा हात छातीवर गेला. जणू हृदयविकाराचा झटका येणार होता. तिची नजर माझ्या कानातील सोन्याच्या झुमक्यावर, अंगावरच्या डिझायनर कपड्यावरून सरकत थेट मर्यादित आवृत्तीच्या गुलाबी स्टिलेटोजवर गेली. प्रत्येक वस्तू लाख मोलाची आहे हे जाणवताच तिचा जबडा खाली पडला. नाही, हे अशक्य आहे, ती हबकून म्हणाली. तू तर मेलीस. तू इकडे कशी? मी तिच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे रोखून पाहत गमतीने म्हणाले. डोळ्यात डोळे घालून बघ सुमन. सांग, मी मेल्यासारखी दिसते का? ती गिळगिळीत आवाजात म्हणाली. पण तुला आगीत मृत घोषित केलं होतं. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये पण ते चुकले किंवा कुणीतरी खरेदी करून खोटं सिद्ध केलं. पण मी इथे उभी आहे म्हणजे मी जिवंत आहे. त्यामुळे तू ताण घेऊ नकोस. नाहीतर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अजून वाढतील आणि केलेल्या बोटॅक्स वाया जाईल. माझ्या या टोमण्याने तिचा चेहरा लालबुंद झाला. तू इथे कशासाठी आलीस? तिने थरथरत विचारलं. हे हॉटेल आता माझं आहे सुमन. मी माझं हक्काचं परत घेतलंय. काय? तिचा रंग फटकळ झाला. ती टेबलला धरून उभी राहिली. नाहीतर पडली असती. हे खोटं आहे, खोटं आहे. ती डोकं हलवत किंचाळली. डोळे उघड आणि सत्याला सामोरे जा. मी शांत आवाजात म्हणाले. हे हॉटेल आता माझं आहे. तू गरीब होतीस. काहीही म्हण. लाखो कोटीचं हॉटेल विकत घेण्याची तुझ्यात ताकद नाही. ती थरथरत्या आवाजात ओरडली. माझी किंमत कमी लेखू नको सुमन. मी अनेक वर्षे रक्ताचे घाम गाळले आहेत इथपर्यंत यायला. तिने खोट्या धैर्याने हसत म्हटलं. पुरावा दाखव, तेव्हाच विश्वास ठेवेन. मी गोड हसत पर्समधून करारपत्र बाहेर काढलं. हे पहा. तिने ते हिसकावून घेतलं. तिच्या डोळ्यासमोर तिच्या स्वतःच्या सहीकडे नजर गेली आणि तिचा रंग आणखी फटकळ झाला. हे शक्यच नाही. नाही. ती केस ओढू लागली. तिची जुनाट सवय. हे तुझ्या पतनाची सुरुवात आहे. मी थंडपणे म्हणाले. मी हे हॉटेल तुला कधीच देणार नाही. ती वेड्यासारखी कागदाचे तुकडे करून हवेत उडवू लागली. हा, आता पुरावा नाही. मी पुन्हा हसले. तुझ्या हातातली प्रत होती. मूळ कॉन्ट्रॅक्ट माझ्या ऑफिसात आहे. तिचा खोटा अभिमान एका क्षणात संपला. सुमन, मी तुला चांगलं ओळखते. तुला वाटतं का मी इतकी मूर्ख आहे? निघून जा. मला बोलायचं नाही तुझ्याशी. आता मी या हॉटेलची मालकीण आहे. तुला मी आदेश देते. 5 मिनिटात निघून जा. नाहीतर गार्ड्स तुला ओढून बाहेर फेकतील. करून दाखव, ती गर्जली. त्याच क्षणी दार जोरात उघडलं आणि आरव आत आला. त्याच्या चेहऱ्यावर धोकादायक राग होता. वेळ संपला श्रेया. सुमनच्या डोळ्यात ओळख चमकली. हा मन्नतचा मुलगा आरव. म्हणजे तू एखाद्या श्रीमंत माणसाला फसवून इथवर आलीस. आरवने कोणताही भाव न दाखवता गार्ड्सना आदेश दिला. तिला बाहेर फेका. गार्ड्सने तिच्या हाताला धरलं. स्पर्श केला तर नोकरीवरून काढून टाकीन. ती धडपडत किंचाळली. पण कुणी ऐकलं नाही. तिला ओढत नेताना मी तिला स्मित करून म्हणाले. मी तुझ्यासारखी नाही सुमन. पुरुष माझ्या पायाशी स्वतःहून येतात. आणि हो, आरव माझा नवरा नाही, माझा भाऊ आहे. मन्नत आणि विक्रांत माझे खरे आईवडील आहेत. तिच्या चेहऱ्यावरचा धक्का पाहून मला समाधान मिळालं. दार बंद झाल्यावर आरवने काळजीने विचारलं. तिने तुला दुखावलं का? काही नाही, मी शांतपणे म्हणाले. ती हात लावली असती तर मी तिचं तोंड जमिनीवर घासलं असतं. आरव हसला. हीच माझी बहीण. माझं हृदय धडधडत होतं. जणू बरगड्या फोडून बाहेर उडी मारणार. खिडकीतून त्याची नजर थेट माझ्याकडे स्थिरावली होती. मी धडपडत मागे झाले. घाईघाईने पडदे ओढले. देवा, त्याने मला पाहिलं का? माझ्या डोक्यात प्रश्नाचं वादळ उठलं. थंडगार घाम माझ्या तळहातावर आला. मी हात जोडून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सगळं ठीक आहे ना? मी श्रेया आरू विचारत होती. तिच्या नजरेला सामोरे गेले. ती जेवण टेबलावर ठेवून उभी होती. पण जेवण माझं लक्ष तिकडं नव्हतंच. माझी पती दिसल्यापासून माझी भूकच उडून गेली होती. मी ठीक आहे, मी म्हणाले. पण तुम्ही अगदी फटकळ दिसताय. जणू भूत पाहिलंय. आरू चिंतेने म्हणाली. भूत नाही, शैतान पाहिलंय. मी मनात पुटपुटले. हसण्याचा
आटोकाट प्रयत्न करत तिच्याकडे पाहिलं. मी ठीक आहे, मी पुन्हा खोटं बोलले. ती पूर्णपणे खात्री पटली नाही, पण शांत राहिली. मी पर्स उचलली. आरूनी नजर माझ्या प्रत्येक हालचालीवर होती. मी थोडा वेळ बाहेर जाते. कारमध्ये एक महत्त्वाचं कागद राहिले. तिसरं खोटंही सहज निघालं. पण जेवण आरू आठवण करून देत होती. नंतर येऊन खाईन, मी घाईघाईने उत्तर दिलं आणि दार उघडण्यासाठी हँडल फिरवलं आणि त्याच क्षणी माझे डोळे गोठले. समोरच्या कॉरिडॉरमध्ये अर्जुन. माझं रक्त गोठलं. शेट. मी धडकन दार आपटून बंद केलं आणि कडी लावली. तो इतक्या लवकर इथे कसा पोहोचला? मी स्वतःशीच कुरकुरले. डोकं धरून मी इकडून तिकडे टेहळत होते. आरू घाबरलेल्या चेहऱ्याने मला बघत होती, पण गप्प. तेवढ्यात दार ठोठावलं गेलं. मी थरथरले. आरू धावलीच दार उघडायला. मी तिचा हात धरून पुटपुटले, नको प्लीज उघडू नकोस. पण मला उघडायलाच पाहिजे, ती म्हणाली. आधी मला लपायला दे प्लीज. आरू, तो अर्जुन आहे. मला त्याने पाहू नये. काही झालं तरी त्याला सांगू नकोस की मी इथे आहे. पण का? तो तर आनंदी होईल ना तुला भेटून. ती गोंधळली. तुला समजणार नाहीस. ही लांब कहाणी आहे. पण आता मला मदत कर प्लीज. त्याच क्षणी त्याचा जड आवाज दारातून ऐकू आला. कोणी आहे का आत? आम्ही दोघी झिजल्या. मी विनंती करते, काही सांगू नकोस. मी शेवटची वेळ तिला बजावलं आणि धावत बाथरूममध्ये जाऊन लपले. दाराला कान लावून मी श्वास रोखून ऐकत राहिले. ठोठावलं होतं मी. ऐकलं नाहीस का? अर्जुनचा रागीट आवाज. मला माफ करा सर, ऐकलं नाही. मी व्यस्त होते. आरू थरथरत बोलली. माझ्या पोटात खड्डा पडला. सॉरी तुला या संकटात ओढल्याबद्दल. आरू, रिसेप्शनिस्ट म्हणाली होती. नवीन ओनर इथे आहे. ती थोडं आधीच निघून गेली सर. असं? मग मी तिला चुकवलं बहुतेक, तो संशयाने म्हणाला. मी बाथरूममध्ये हळूवार सुस्कारा सोडला. पण पुढच्या क्षणी ती जेवण न खाता निघून गेली का? मी तर उपाशी आहे असं म्हणत तो सोफ्यावर बसल्याचा आवाज आला. माझ्या टेबलावरचं जेवण त्याने सुरू केलं. देवा, माझं जेवण खातोय तो. माझं पोट कुरकुरत होतं, पण मी दात घासून शांत राहिले. खूप वेळानंतर अखेर त्याने जेवण संपवलं. पण तो उठलाच नाही. खुर्चीत बसूनच राहिला. माझे पाय दुखायला लागले, पण मी गप्प राहिले. अर्जुन सोफ्यावर गप्प बसला होता. इथे थांबावं का जावं त्याला कळेना. अचानक हवेतला गोड सुवास त्याच्या श्वासात शिरला. तो थबकला. हा सुवास अगदी श्रेयाचा आहे. आठवणीचा मारा सुरू झाला. त्याच्या हृदयात पुन्हा वेदना उसळली. 1 वर्ष झालं तिला मेल्यालं, तरी मनातून नाही निघाली. त्याने स्वतःला सावरत आरूकडे पाहिलं. मिस खन्ना कशा दिसतात? खूप सुंदर, आरू चमकून म्हणाली. अर्जुनने भुवया उंचवल्या. मी कोणालाच भेटलो नाही तसा. त्या वयस्कर आहेत का? नाही सर, फार तर 25-26 वर्षाच्या. त्याचा गोंधळ वाढला. अशी कुणी दिसली नाही. विचित्र आहे. तो उठला. अचानक म्हणाला, मला वॉशरूम वापरायचा आहे. आणि तो थेट बाथरूमकडे वळला. नाही. आरू भीतीने किंचाळली आणि धावत जाऊन दारासमोर उभी राहिली. अर्जुन तिच्याकडे रागाने बघू लागला.